नमः पार्वती पते हर हर महादेव। जय श्रीराम 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 जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील नागठाणे या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 14 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होतं आहे। श्री राम रथोत्सवानिमित्त दरवर्षी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते, नमस्कार. आपलं नाव दादा? मी अनिल पांडुरंग साळुंखे, उपसरपंच ग्रामपंचायत नागठाणे. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होते? हे मैदान श्रीराम रथ यात्रेनिमित्त आपण सालाबादप्रमाणे आयोजित करतो आणि ते 14 जानेवारी रोजी सकाळी ठीक 8 वाजता आयोजित केलेले आहे. बरं, ह्या मैदानाचा इतिहास काय सांगाल दादा? या मैदान हे पारंपरिक एक जुन्या पद्धतीचं मैदान आहे. जवळजवळ 70 ते 80 वर्ष झाले या मैदानाची परंपरा आहे. आता किती तारखेला संपन्न होणार आहे? हे 14 जानेवारी रोजी सकाळी ठीक 8 वाजता चालू होणार आहे. ठिकाण कोणतं? हे ठिकाण म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाड्या शौकीनांना माहीत आहे की नागठाणमध्ये हे एकच असं मैदान आहे की तिथे बैलगाड्या शर्यत घेतली जाते. म्हणजे गावातच त्या ठिकाणी हां, पार पडते. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? ह्या मैदानाची प्रोसेस जवळजवळ पूर्ण झालेली आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपल्याला परवानगीचे सगळं कागदपत्र हातात भेटतील. बरं, कशा पद्धतीनं महाराष्ट्रातनं प्रतिसाद भेटतो दादा? गेल्या 2-3 वर्षापासून इतका उदंड असा प्रतिसाद आहे. जवळजवळ 600 गाडी नोंद होते इथं. बरं, आता यावर्षी जवळपास किती अंदाज आहे? यावर्षी जवळजवळ 700 ते 800 बैलगाडी नोंद होईल अशी आम्हाला आशा आहे. एवढ्या गाड्या आल्या तर सगळं नियोजन करण्यात आले परफेक्ट? हां, जवळजवळ 900 गाडीचं नियोजन परफेक्ट केलेलं आहे. बरं, त्याचबरोबर दादा आता वळूयात या मैदानाच्या बक्षिसाकडं. मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप सगळं सांगा. या मैदानाचं पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आणि मानाच्या 2 ढाली. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 75,000 मानाच्या 2 ढाली. तृतीय क्रमांकाचे बक्षीस 51,000 रुपये मानाच्या 2 ढाली. चतुर्थ बक्षीस 41,000 रुपये मानाच्या 2 ढाली. पंचम बक्षीस 31,000 रुपये मानाच्या 2 ढाली. 6वं बक्षीस 21,000 रुपये मानाच्या 2 ढाली. 7वे बक्षीस 11,000 मानाच्या 2 ढाली. आणि गावच्या वतीनं 8वं बक्षीसही देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. ते सुद्धा 11,000 रुपये आणि मानाच्या 2 ढाली असे बक्षिसाचे स्वरूप आहे. प्रवेश फी किती दादा? प्रवेश फी जे बैलगाडी संघटनेनं आपल्याला सांगितलेले आहे त्याप्रमाणे 1,000 रुपये. 1,000 रुपये. ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली का? हां, ऑनलाईन मैदानाची मग कालपासून चालू झालेली आहे. बरं, आणि लॉट कधी काढली जातील? हे 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत ऑनलाईन बुकिंग घेतली जाईल आणि संध्याकाळपर्यंत त्याचे लॉट काढले जाते. 13 तारखेलाच? 13 तारखेलाच. बरं, परवानगीची प्रोसेस कधी बघायला मिळेल? परवानगीची आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बघायला भेटेल. मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? जवळजवळ 100% मैदानाची तयारी झालेली आहे पूर्ण. तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? मी सर्व बैलगाडी शौकीनांना एक विनंती करतो, आपले शर्यत ही वेळेत पूर्ण करण्यासाठी आपली नोंदणी 13 तारखेला 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी. त्याचप्रमाणे आपला अड्डा हा रितसर होण्यासाठी आपण त्याचे लोट ही संध्याकाळी रात्री पाडणार आहोत. आदल्या दिवशी पाडणार आहोत, कारण आपल्याला बैलगाडी सकाळी ठीक 8 वाजता चालू करायची आहे शर्यत. आणि 5 वाजेच्यात आपली फायनली झाली पाहिजे. त्या पद्धतीने आमचं नियोजन झालेलं आहे. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत नागठाणे गावातील ग्रामस्थ आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीराज भांडे. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल मैदानाची तयारी कशी सुरू आहे? मैदानाची तयारी झालेली आहे. 1,000 फूट पल्ला आहे. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, फाटी कशी? मैदानी उराटीचं चढाचं मैदान आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी
एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 ते 15 गट थांबू शकतात. बरं, त्याचनंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? आहे तिथं कॅमेरा आहे का? आहे त्याचबरोबर निकाल रेषीव कॅमेरे आहेत का? हो आहे, 2 कॅमेरे. 2 कॅमेरे आहेत. त्याचबरोबर आता या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 10 पाटे आहेत. 10 फाटे आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती दादा? ते 14 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. बरं, ओपनचं मैदान घेतले त्यामुळे पल्ला किती ठेवलाय दादा? 1000 फूट. परफेक्ट टेपने मोजलाय? हो परफेक्ट. बरं, त्यानंतर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 ते 500 फूट अंतर आहे. बरं, त्या निकाल रेषेच्या समोर पुढं नांगरट करण्यात आली का, फाडण्यात आले का पुढचं? हो नांगरट पोहणे. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी इथं ट्रॅक्टर उपलब्ध असणार का? पुढे ट्रॅक्टरने ते केले जाते. फनपाळी मारली झाली वेळोवेळी. बरं, एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड आहे? 50%. दोन्ही बाजूला 50. दोन्ही बाजू. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अडीअडचणीत अडथळेत त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. हो बंदोबस्त. ज्या ठिकाणी ट्रॉली लावायची त्या ठिकाणी ट्रॉली, हो. जिथं मातीची आवश्यकता मातीचा ढिगारा लावणे, केलेलं आहे. सगळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि बैलांना कोणतीही दुखापत इजा होणार नाही याची सगळी काळजी घेण्यात आली का? हो घेण्यात आलेले आहे. ह्या मैदानावरती किती मैदान होतात दादा वर्षभरामध्ये? 6 ते 7 मैदान होतं. बरं, आता त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपणार नाही त्या दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत का? 2 टँकर आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार नाही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. आहेत. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला दरी असं काय काय नाही. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनवडे बापू. त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? विकास सर जगदाळे, किरण भिसे. हे बरं, दोन. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही एक ग्रामस्थ आणि बैलगाडी मालक या नात्यानं महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दत्ताभाऊ शिंदे पाटकळ. दादा नमस्ते. नमस्कार. दादा काय सांगाल, मैदानाला आज कशी काय भेट दिली? काय आलो इकडं ते आलो मैदान बघायला इकडं. बरं, कसं काय आयोजकांनी कशी तयारी केली दादा? झाली पूर्णपणे तयारी झाली. बैलांना पाळण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने फाटी केली? चांगलेच पुढं खाली थांबायला जागा वगैरे? आहेत 15 गट थांबतील. बरं, आणि पुढं निकाल रेषेसमोर बैलांना थांबायला आहे? बरं, तर आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? तुम्ही एक बैलगाडी मालक या नात्यानं या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात सगळ्यांना नोंद करावी, सगळ्यांना उपस्थित राहून. चालतंय, धन्यवाद दादा. नागठाणे गावातील ग्रामस्थ पियुष भाऊ साळुंके. पियुष भाऊ नमस्ते. नमस्ते. पियुष भाऊ, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? जुनं पारंपरिक मैदान आहे तुमच्या गावातलं, काय सांगाल? मैदानाची जवळजवळ 80% पूर्ण तयारी झालेली आहे. बरं, आता ऑनलाईन नोंद पण घ्यायची पूर्ण तयारी होत आहे, चालू बी आहे. चालू आहे. काही गाड्या नोंद पण झालेल्या आहेत. किती गाड्या नोंद झाल्या साधारणतः? आता 50-60 गाडी तर नोंद झालेलीच आहे. बरं. फोनवर फोन म्हणजे फोन पण येत आहेत. बरं, कंटिन्यू फोन चालू आहे. बरं, आता आपण वळूया दादा मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल? पूर्ण नियमानुसारच मैदान होणार आहे. भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच पूर्ण मैदान होणार आहे. बरं सगळे नियम आहेत ते संघटनेच्या नियमानेच आपण निकाल देणार आहे. बरं, त्याचबरोबर आता आपण वळूया मैदानातल्या पहिल्या नियमाकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावर बैलाचा आपण निकाल देणार आहे. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी हायत्या क्षणाला बाद करण्यात येईल आणि त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा तिथून पुढे मैदानात बसणार नाही, ते दिवसभर बॅन केला जाईल. फेऱ्यामध्ये एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्यांना पुढे चाल देण्यात येईल. बरं, आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्यांचं संगनमत झालं तर ठीक, नाही तर त्याच्यावर आम्ही चिठ्ठ्याचा निर्णय परत घेऊ. बरं, त्याचबरोबर दादा इतर कोणतंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल? जेवढे गट खाली गेलेत तेवढ्यात आम्ही परमिशन तेवढ्या देऊ. त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असेल? पूर्ण मैदान होतोपर्यंत. आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? आमच्याकडे ते माहिती घेऊन यावी की हा बैल या गटात पळलाय, त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन सिद्ध झालं तर ती गाडी बाद केली जाईल का? एकाच त्या क्षणाला. त्याचबरोबर हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याच दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर सगळ्या नियमांचा पुकार केला जाईल का? सगळे नियम मैदान सुरू होण्याच्या अगोदर जाहीर केले जातील का? केला जाईल. मैदान चालू झाल्या पूर्ण आम्ही नियमावली मैदानाची सांगेन. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल?
लवकरात लवकर सगळ्यांनी नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावे. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट DS कुलकर्णी साहेब आहेत. कुलकर्णी साहेब नमस्ते. नमस्कार. आणि कुलकर्णी साहेब नागठाणे गावचे ग्रामस्थसुद्धा आहेत. दादा काय सांगाल, दरवर्षी या ठिकाणी भव्यदिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत असतं, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? श्रीराम देवस्थान व दत्त देवस्थान विश्वस्त संस्था नागठाणे आणि ग्रामपंचायत नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं नागठाणे तालुका जिल्हा सातारा या गावामध्ये दिनांक 14/1/2026 रोजी सकाळी 8 वाजता भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही बैलगाडी शर्यत ही ओपन स्वरूपात खुल्या स्वरूपात आहे आणि या बैलगाडी शर्यतीमध्ये सर्वोच्च न्यायालय त्याचबरोबर बैलगाडी संघटना यांनी जे काही नियम घालून दिलेत या नियमाला अनुसरून ही संपूर्ण स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेचा फार मोठा इतिहास आहे. गेली 60 ते 70 वर्ष झाली ही स्पर्धा भरवली जाते आणि निश्चितपणे आज अखेर अंतिम निर्णयाला कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार ही आजपर्यंत तरी आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळं निर्विवादपणे मी यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांना चालकांना जाहीर आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. त्याचबरोबर या खुल्या मैदानामध्ये यापूर्वी ज्या संघटना मालकांनी किंवा बैलगाडी मालकांनी आपल्याला नियम सांगितलेत या सर्व नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी केलं जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीनं जी काही व्यवस्था आहे ती विश्वस्त संस्था ग्रामपंचायत नागठाणे त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली जाणार आहे असं मी आपणाला जाहीरपणे आपण नम्रपणे नमूद करतो. त्याचबरोबर आपण बहुसंख्येनं या स्पर्धेमध्ये नोंदणी करावी. नोंदणी करण्याचा कालावधी आमच्या उपसरपंचांनी मगाशी आपल्याला सांगितलेलंच आहे. वेळेत नोंदणी करून या स्पर्धेची शोभा आपण वाढवावी ही आपणा सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.